आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, संकटे असतात. दररोज आपल्याला प्रत्येकाला नवीन नवीन अडचणींना, संकटांना, समस्यांना सामोरे जावे लागत असते. आपण एक स्वामी भक्त आहोत. आपल्याला स्वामी महाराजांची जेवढी सेवा करणं शक्य होईल, तेवढी सेवा आपण करत असतो. पण स्वामी महाराजांना जेव्हा पण आपलं एखादं संकट येतं, अडचण येते बघा, त्यावेळेला आपल्याला स्वामी महाराजांना असे 2 शब्द बोलायचे आहेत, की ते शब्द तुम्हाला दररोज आपल्या आयुष्यामध्ये बोलायचे आहेत. हे शब्द जेव्हा तुम्ही दररोज स्वामींजवळ बोलणार, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होणार, मनामध्ये एक सकारात्मक विचार येणार आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट हे सुद्धा दूर निघून जाणार. तुम्ही आयुष्यामध्ये दररोज ज्या संकटांना सामोरे जातात, त्या संकटातून सुद्धा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळणार. तर ह्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांना असे 2 महत्त्वाचे शब्द प्रत्येक स्वामी भक्तानं दररोज आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही जिथं असाल तिथं सुद्धा बोलायचे. 11 वेळा म्हणायचे आहेत हे शब्द. या शब्दामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. या शब्दात जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या पण संकटांना बघा, ज्या पण समस्यांना सामोरं जातो, त्यातून सुद्धा आपल्याला बाहेर पडण्याची एक शक्ती मिळत असते. आपल्याला प्रत्येक संकटामध्ये लढण्याची सुद्धा ताकद मिळत असते. आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं. यासाठी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल, सकाळी वेळ भेटला तर सकाळी म्हणा, दुपारी वेळ भेटला तरी दुपारी म्हणा किंवा रात्री झोपायच्या आधी जरी वेळ भेटला ना तरीसुद्धा म्हणा, पण दररोज आपल्या सेवेमध्ये, दररोजच्या जीवनामध्ये आपले हे 2 जे शब्द मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहेत, ते प्रत्येकानं बोलायचे आहेत 11 वेळा. इतके प्रभावी शब्द आहेत की आपल्या स्वामी महाराजांचे आहेत. तर हे शब्द कोणते आहेत किंवा ह्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण मनुष्य म्हटल्यानंतर प्रत्येकाला बघा आयुष्यामध्ये खूप जास्त संकटे असतात. कुणाला जॉबचं टेन्शन असतं किंवा कुणाला आपल्या स्वतःच्या भविष्यकाळाचा विचार असतो किंवा काहींना घरातल्या जबाबदाऱ्या असतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या संकटांना, अडचणींना सामोरे हे जावेच लागत असते. काही स्वामी भक्तांच्या आयुष्यात तरी असं असतं बघा, ते खूप स्वामींची सेवा करतात, पोथी वाचन करतात, ग्रंथपठण करतात, नामस्मरण करतात, सर्व प्रकारे स्वामींची पूजा करत असतात, सगळं करत असतात. पण तरीसुद्धा त्यांना स्वामी सेवेचा अनुभव येत नाही. त्यांच्या आयुष्यातील अडचणी, संकटे ही काही केल्याने संपतच नाहीत बघा. यासाठी त्यांच्या मनामध्ये सुद्धा असं कुठंतरी त्यांना वाईट वाटतं की मी एवढं सुद्धा करून सुद्धा माझ्या बाबतीत असं का होत आहे. यासाठीच तुम्हाला सांगते की तुम्ही जर स्वामींची सेवा एवढी करत असणार आणि तरी पण तुम्हाला स्वामी सेवेचे जरी अनुभव येत नसेल, तर तुम्ही हे दिवसभरामध्ये 2 शब्द नक्की बोला. हे जे 2 शब्द आहेत बघा, ते आपल्याला स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचवतात आणि जेव्हा आपल्या मुखातून हे शब्द बाहेर पडतात त्यावेळेला स्वामी महाराज आणि आपलं नातं एक घट्ट होत जातं. यासाठी सांगते की तुम्ही जेवढी स्वामींची सेवा करता तेवढंच तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हे 2 शब्द बोलायचे आहेत. आता दुसरी एक गोष्ट सांगते. काही स्वामी भक्त आहेत की त्यांना सेवा करणं शक्य होत नाही. त्यांना जमल तसं ते नामस्मरण करतात, स्वामींच्या नामात राहतात, पण ते गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना मदत करत असतात. त्यामुळे त्यांना स्वामी सेवेचा अनुभव लगेच येतो बघा. यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की तुम्ही जेवढी स्वामींची पोथी वाचन किंवा स्वामींचे ग्रंथपठण करतात ना, तेवढंच तुम्हाला स्वामी महाराजां म्हणजे तेवढंच तुम्हाला गरजू गरीब व्यक्तींना सुद्धा मदत करायची आहे बघा. जेव्हा आपण गरजू एखादी गरीब व्यक्ती आहे आणि तिला तुमच्याकडनं मदत हवी आणि आपण जेव्हा तिला मदत करतो तेव्हा तिचा आत्मा आपल्याला नकळत का होईना पण आशीर्वाद देऊन जातो आणि हीच आपल्या पुढच्या जन्माची पुण्य असते. तुमच्याकडनं सेवा जास्त होऊ देत किंवा कमी होऊ देत, पण सेवा करत असताना सुद्धा आपण गरजू गरीब व्यक्तींना मदत करणे हे स्वतः तितकंच गरजेचं आहे बघा. तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही हे सर्व करत असतात, स्वामींच्या सेवा करत असतात, पण तुम्हाला काही वेळेला अनुभव येत नाहीत. काही जणांना अनुभव लगेच येतात. काही जणांना अनुभव बघा, स्वामींचं नामस्मरण जर नुसतं केलं ना तरीसुद्धा त्यांना स्वामी सेवेचा अनुभव येतो. आणि अशी जगामध्ये कोट्यानो काही लाखों लोक आहेत बघा की जे स्वामींचे भक्त आहेत आणि ते स्वामींचे भक्त का झालेत, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना स्वामी महाराजांनी अनुभव दिलेले असतात त्यांच्या सेवेचे. त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी ह्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा या स्वामींच्या सेवेमुळं, स्वामींवर विश्वास ठेवल्यामुळं आणि स्वामी महाराजांना गुरु मानल्यामुळं सुद्धा शक्य झालेले असतात. यासाठी सांगते की आपल्याला जेव्हा शक्य होईल, तुम्हाला आपल्याला स्वामींनी कधी असं सांगितलेलं नाही की तू सगळं तुझे काम सोड किंवा तू तुझ्या जबाबदाऱ्या सोड आणि माझं पोथी वाचन कर, माझं ग्रंथपठण कर. पण त्यातून तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल बघा, वेळ काढा आणि जेव्हा शक्य होईल तेवढी तुम्ही स्वामींची सेवा करा, पण अखंड स्वामींचं नामस्मरणात राहा. आणि मी जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत जे 2 शब्द सांगणार आहेत बघा, ते शब्द नक्की दररोज बोला.
तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, समजा तुम्ही बाहेर आहात, एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करता किंवा तुम्ही कामानिमित्त बाहेर गेलेला आहात, एखाद्या ठिकाणी आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही संकट आले किंवा अडचण आली आहे किंवा तुमचं काहीतरी काम असं आहे की मनामध्ये खूप दिवस झालं ते कामासाठी तुम्ही प्रयत्न करतात किंवा तुमच्या डोक्यामध्ये खूप असे विचार आहेत की त्या विचारातून तुम्हाला बाहेर पडता येईना झाले, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हे स्वामींचे 2 जे शब्द आहेत ते 11 वेळा म्हणू शकता बघा. या शब्दाला वेळेचं बंधन नाही, नियमांचं बंधन नाही, फक्त मनापासून आणि श्रद्धेनं म्हणा बघा. स्वामी महाराज तुमच्या अडचणी, तुमचे संकट, तुमचे जे पण आयुष्यातील समस्या संकट असतील ह्यातून तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. दोन्ही ओवी किंवा हे 2 शब्द म्हणा, तर आपल्याला हे 11 वेळा दररोज म्हणायचे, 11 वेळा. तर ते शब्द मी तुम्हाला सांगते कोणते आहेत. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. खूप महत्त्वाचे शब्द आहेत, खूप महत्त्वाचे ओवे आहेत. तारक मंत्रामधील आहे बघा. म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे की तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीमध्ये प्रचंड अशी शक्ती आहे, प्रचंड अशी ताकद आहे की जी आपल्याला अडचणीतून संकटातून बाहेर काढते. मनामध्ये आपल्या एक प्रकारे भीती चिंता जी असते ती कमी करते आणि आपल्याला प्रत्येक संकटामध्ये लढण्यासाठी ताकद येत असते. अशी तारक मंत्रातील ही ओवी आहे. तर प्रत्येक स्वामी भक्तानं न चुकता आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पठण करा बघा. तुम्हाला अनुभव दररोज नक्कीच येतील बघा. जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे संकट अडचणी हे तर आपल्या आयुष्यात कधी संपणार नाही, कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलं म्हटल्यास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी टेन्शन प्रॉब्लेम हे सर्व असतात. पण त्यातून सुद्धा हे असताना सुद्धा आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो, स्वामींच्या मार्गातले उपाय करतो, स्वामींच्या मार्गातले जे पण सेवा असतील त्या मनापासून करतो, तेव्हा आपल्याला ह्या संकटातून ह्या अडचणीतून मार्ग मिळत जातो. यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची. आणि तुम्ही ज्या दिवशी बघा हे 2 शब्द ज्या दिवशी बोलायला सुरुवात करणार त्या दिवसापासून बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनुभव यायला नक्कीच सुरुवात होतील. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला संकटांना सामोरं जायला लागते, नवनवीन अडचणींना सामोरं जायला लागते. अडचणी येतात, संकट येतात, समस्या येतात, पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी ताकदसुद्धा आपले स्वामीच देत असतात. यासाठी जेवढी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढी करा. दिवसभरामध्ये हे 2 शब्द नक्कीच वेळ मिळेल तेव्हा बोला बघा. तुम्हाला अनुभव येतील आणि तुमच्या आयुष्यातील सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला हे 2 शब्द याविषयी माहिती सांगितली. तर प्रत्येक शब्द आणि साधे सोपे शब्द आहेत बघा, प्रत्येक स्वामी भक्ताच्या लक्षात नक्कीच राहतील. आणि जरी नाही राहिले तर आपल्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. अजून वाटलं तर एकदा सांगते की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. हे महत्त्वपूर्ण ओवी आपल्याला दररोज 11 वेळा पठण करायचे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.